पॉवर प्ले कुठे 2 ओव्हरचा 2 ओव्हरला पॉवर प्ले नाही 2 ओव्हरला पॉवर प्ले नाही 2 ओव्हरला पॉवर प्ले नाहीये 2 ओव्हरला काय पॉवर प्ले घेतोय तुम्हाला चान्स काय बॅटिंग बनायची आहे अच्छा मग त्याच्यावर तर तुम्हाला डिफेन्स बरोबर म्हणजे आला तरी पण मग पहिल्या ओव्हर हे बरोबर असं नाही घेतोय चला मॅचला सुरुवात करूयात 2 ओव्हरची मॅच खेळली जाईल आणि आजच्या दिवसातील सर जर पाहायला गेलं तर शेवटची मॅच आहे दोन्ही संघ फर्स्ट अँड सेकंड प्लेस साठी या ठिकाणी नक्कीच आपण पाहायला गेलं तर मोठी लढत असणारच आहे हे कोणता संघ आपण पाहायला गेलं तर अ गटातून टॉप मध्ये असू शकतो पहिल्या प्लेस वरती असेल आणि त्यानंतर दुसऱ्या प्लेस वरती कोणता संघ असेल ही मॅच झाल्यानंतर लगेच पॉइंट्स टेबल तुमच्या समोर सांगितलं जाईल चला मॅचला सुरुवात करूयात आपण सौरभ चला आता वेळ या ठिकाणी बघा लावायचं नाहीये मॅचला सुरुवात आपण करतोय राउंड द विकेट बॉलिंग इथे फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर अमेय पवार राउंड द विकेट पहिलाच बॉल मात्र टाकला जाईल हमेशा विरोधामध्ये बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल एक धाव मात्र कंप्लीट केली जाते अतिशय वेगानं या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट असेल दोन्ही संघांमध्ये चांगले विद्वत्तापूर्ण खेळाडू आपण पाहताय सौरभ कातळेनं पहिलाच बॉल अगदी जडमध्ये टाकला होता फलंदाज अमेय पवार खेळताना त्याला अगदी चांगल्या प्रकारचा सन्मान देखील दिला ऑफला चांगला क्षेत्ररक्षक 2 ओव्हरची मॅच म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पॉवर प्ले नसणार आहे पण ते थर्ड इयर सर्कलच्या बाहेर देखील खेळाडू राहू शकतील थोडीशी मिसफील्ड या खेळाडूच्या साह्यानं आदित्य हा खेळाडू आहे आदित्यनं चांगल्या प्रकारचे एफर्ट्स देखील दिले आहेत आदित्य स्वराज फायटर्स या संघाकडून बॅटिंगसाठी आपण त्याला पाहिलं नव्हतं परंतु या मॅचमध्ये कदाचित आणि त्याच्यापर्यंत बॅटिंग जाण्याची वेळ देखील आणू दिली नव्हती स्वराज फायटर्स या संघाने देखील बॅटिंगमध्ये खोली आहे स्वराज फायटर्स या संघाकडे तुम्ही पाहताय तर एकंदरीत एक चांगला असा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती चेंडू वेगाने टाकणं स्पेशालिटी राहिला आहे या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न असेल क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत अतिशय वेगाने या बॉलवरती मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत पहिलं षटक हे प्रोग्रेसमध्ये चालू असताना स्कोर कार्ड अतिशय वेगाने मात्र पुढे सरकत चाललंय 7 धावा धावफलकावरती असतील पहिलं षटक हे प्रगतीपथावरती चालू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी चर्चा रंगते आपण अनिल काटे आणि अमेय पवारला ओपनिंगसाठी पाहिलं आहे परंतु भाई गराटे आता या मॅचमध्ये ओपनिंगसाठी आलाय कारण का 2च ओव्हरची मॅच आहे अग्रेसिव्ह परफॉर्मन्स सादर होताना आपण बघू शकतो का मोठे मोठे फटके येतील का या ओव्हरमध्ये कारण का 2 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला खूप साऱ्या धावा बनवायला लागतील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल जर का डिरेक्ट हिट असतं तर अमेरला सरळ मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागलं असतं तो चांगल्या प्रकारचा येणारा पुढचा बॉल असेल जर बघताय तर या यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे ज्या बॉलला मात्र एक हाताने पकडण्याचं धाडस मोठं आहे धावचीची संधी परंतु राकेश बुहड या वेळेला बघा थोडंसं मात्र चेंडू सोबत खेळताना आपण त्यांना पाहिलं आणि तिथे मात्र फलंदाज सुदैवी ठरलेत आणि इथे सुदैवी ठरत असताना नशिबानं साथ देखील दिली आहे षटकातील शेवटचा एक बॉल मात्र शिल्लक असेल धावांचा वेग सातत्याने पुढे सरकत चाललाय फुल टॉस बॉल आहे डाऊन द ग्राउंड तिथे क्षेत्ररक्षक अजिबात नाहीये चेंडूपर्यंत पोहोचेल चेंडू मात्र डिक्लेअर झोन नाहीये तर इथे सरळ सीमारेषेच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल होतोय 3 धावा कंप्लीट होतील आणि षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय विदाउट लॉस संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत धन्यवाद सनी तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय आक्रमक असा पवित्रा घेतला जातोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून विदाऊट लॉस 14 धावा या ठिकाणी स्कोअर बोर्डवरती उभ्या केल्यात आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण जर पाहिलं तर एक स्टार गोलंदाज आदिल टेटवली गावातून बिलॉंग करतो गेले अनेक वर्ष सातत्यानं अंडरम ओपन टेनिस क्रिकेटची आज सेवा करताना खेळाडू देखील आपल्याला पाहायला भेटतोय तर त्याच्यासमोर देखील मोठं आव्हान असणाऱ्या स्वराज फायटरचा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत अपराजित राहिला परंतु आदिलचा षटकातला पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा होता
जर आपण श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोणचा जर विचार केला ॲव्हरेज बघितला तर या टीमचा ॲव्हरेज खूपच चांगला राहिला पहिल्या ओव्हरमध्ये. हवाई फायर हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, झेल पकडला जातोय का तर नाही, इथे सोपा झेल सुटलाय. स्वराज फायटर्स संघाला जर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावरती विराजमान व्हायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकावा लागेल. तर त्याचबरोबर दुसरीकडे जर आपण पाहिला हा सामना जर सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या टीमने जिंकला तर मला वाटतं ॲव्हरेज खूप चांगला राहिलाय आतापर्यंत. त्याच्यामुळे हा संघ सहजरित्या क्वालिफाय होऊ शकेल पहिल्या नंबरसाठी. म्हणजेच मग स्वराज फायटर्सला कुठेतरी द्वितीय क्रमांकावरती देखील सामन्यात मानावं लागू शकतं. त्यामुळे दोन्ही टीमसाठी डू ऑर डाय पद्धतीचा सामना नंबर 1 पदाच्या लढतीसाठी. यावेळेला चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला चकवा देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. शानदार बॅटिंग आपण पाहतोय. श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या दिवसाचा शेवटचा सामना कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 पर्व 5चा हा पहिला दिवस अतिशय रंगारंग सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर आतापर्यंत आपण 11 सामने पाहिले, तर 12वा सामना मैदानाच्या आतमध्ये जो की आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल. चांगला फटका, 4 धावा, टीमची धावसंख्या मात्र पोहोचती आहे 21-21 या आकड्यावरती. आदिलवरती चढवलेला हल्ला आणि तो देखील जर आपण पाहिला तर ओमकारच्या माध्यमातून. ओमकार खऱ्या अर्थानं विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. चांगल्या चांगल्या गोलंदाजांवरती जोरदार आक्रमण करणे त्याची खासियत राहिली. हाही बॉल चांगला टाकलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा मात्र झपकन पूर्ण केल्या जातील नो डाऊट. आणि दुहेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहता तर टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 23 धावा आतापर्यंत पूर्ण झालेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या टीमचा. सकाळपासूनचा जर आपण विचार केला तर वर्चस्व राहिलंय, दबदबा निर्माण केलाय. हा वाईड बॉल असेल, लेग स्टंपच्या बाहेर पिच झालाय. पंचाने मात्र 2 भूमी समांतर केलं, इशारा केला एक्स्ट्राचा आणि एका अवांतर धावेची भर टोटल टीमच्या धावसंख्येमध्ये पडती आहे. धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना स्कोर बरोबरती 24-24. आदिल ओव्हर द विकेट मारा करत असताना फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा केलाय. बीमर टाकण्याचा प्रयत्न झाला होता, 1 धाव तर पूर्ण केली आहे आणि 1+1 = 2. 2 धावा इथे मिळत आहेत. तर दुहेरी धावा आणि त्याचबरोबर धावसंख्या मात्र पुढे सरकली. धावा झालीत आता 26. चांगलं क्रिकेट, पॉझिटिव्ह क्रिकेट, सकारात्मक दृष्टिकोन दोन्ही टीमकडे आपल्याला पाहायला भेटतोय. लगातार हो रही है सफलताओं से निराश नहीं होना चाहिए, कभी कभी गुच्छे की आखिरी चाबी ताला खोल देती है और उसी लाइन के अनुसार ये आखिरी मुकाबला. और यहाँ पर अगर सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण की टीम जीतती है तो वो पहले नंबर पर विराजमान हो जाएगी एवरेज के बलबूते पर. अगर स्वराज फाइटर की टीम ये मुकाबला जीतती है सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण की टीम को पराजित करते हुए तो शायद वो टीम रहेगी पहले नंबर पर, यानी कि नंबर 2 पर रहेगी सप्तशृंगी वॉरियर्स की टीम. यानी कि अगर नंबर 1 के पायदान पर आपको विराजमान होना है तो दोनों भी टीमों को हर हाल में यह मुकाबला जीतना जरूरी होगा. फिलहाल यहाँ पर देखिए ओवर की समाप्ति हो चुकी है. ये दूसरी ओवर की समाप्ति के बाद एक गेंद बाकी है. यस, एक गेंद बाकी है. फिलहाल यहाँ पर रन संख्या आगे बढ़ती हुई 27-27 बने हैं. ये पहली इनिंग की शायद आखिरी गेंद बाकी होगी. दोनों भी बल्लेबाज यहाँ पर डिस्कशन करते हुए एक दूसरे का हौसला अफजाई करते हुए, हौसला बढ़ाते हुए, कॉन्फिडेंस को बढ़ाते हुए. चले यहाँ पर ये देखिए दूसरी ओवर की आखिरी गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर जाती हुई. अंपायर का वाइड का इशारा आता हुआ, नो बॉल का इशारा आता हुआ, यानी कि मिलेगा सिंगल. नो बॉल का इशारा, यस एब्सोल्युटली नो डाउट. अंपायर डिसीजन, फाइनल डिसीजन, सिंगल मिलेगा. सिंगल के साथ यहाँ पर फिर एक मर्तबा अब थोड़ा सा ट्विस्ट आता हुआ. अगर यहाँ पर एक विशाल लक्ष्य को सेट करते हैं तो जब वो स्वराज फाइटर्स की टीम बल्लेबाजी करने के लिए आएगी तो उनके ऊपर कहीं ना कहीं वो दबाव निर्माण कर सकते हैं. हवा में लहराती हुई गेंद, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद, लेकिन यहाँ पर देखिए थोड़ा सा और कॉन्फिडेंस नजर आता हुआ कि हम आसानी के साथ इस कैच को पकड़ सकते हैं. और अंत में जाकर ये कैच ड्रॉप हो चुका है, लेकिन उसके बीच यहाँ पर बड़े आसानी के साथ तीसरा रन भी मुकम्मल किया. 3 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 31 बना, यानी मुकाबले को जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता, यानी कि प्रति ओवर 16 के औसत से रन बटोरने की आवश्यकता. अगर सप्तशृंगी वॉरियर्स की टीम इस मुकाबले को जीतती है तो शायद एवरेज के बलबूते पर वो टीम जा सकते हैं नंबर 1 पर. अगर स्वराज फाइटर्स को यह मुकाबला जीतकर पहले नंबर पर विराजमान होना है तो कड़ा संघर्ष करना पड़ेगा इस इनिंग में. चला क्विक फास्ट बॅटर, चला या लगेच. बोलला की 30 नाही.
बॅटर्सला या लागेच लवकरात लवकर यायचं आहे. 12 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जर पाहायला गेलं तर इथे मॅच जिंकला, इथे स्वराज पाटरचा संघाने जर का सामना जिंकला तर नक्कीच ते पहिल्याच प्लेससाठी अगदी अ गटातून क्वालिफाय होतील. आणि जर का इथे पराजय झाले तर नक्कीच सप्तशृंगी वॉरियर्सचा संघ मात्र पहिल्या प्लेसमध्ये अ गटातून मात्र क्वालिफाय होताना दिसेल. दोन्ही अगदी जे फलंदाज आहेत, एखादा जो पाहायला गेलं तर खेळाडू असेल अक्षय थोरे आणि राकेश बोड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अक्षयने देखील मुंबईमध्ये सध्या ओकेसीची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली, चांगला क्रिकेट देखील खेळला. सेमीफायनलच्या मॅचमध्ये संघ पराजित झाला, परंतु या खेळाडूची चर्चा आम्ही ओकेसीच्या स्पर्धेमध्ये पाहिली होती. मॅचला मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सुरुवात केली जाईल. इथे अक्षय आणि त्याचबरोबर राकेशची जोडी म्हणजे प्रत्येक बॉलवरती मोठे प्रहार करावे लागतील. ही लढत मात्र क्वालिफायची नसून तर ही लढत मात्र फर्स्ट प्लेस साठी आहे, हे तुम्ही बघताय. कारण दोन्ही संघ ऑलरेडी हे मात्र क्वालिफाय झालेले आहेत. एक संघ मात्र त्यांच्या रन रेटच्या बलबुतावरती क्वालिफाय झालाय, दुसरा संघ मात्र अगदी 3च्या 3 विजय घेत असताना यावला चांगला एफर्ट. व्हॉट अ कॉट, सुपर, आउटस्टँडिंग, फॅब्युलस, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. चला आता या ठिकाणी त्यांना फक्त आता जवळ तर घ्या, त्यांना शाबासकी द्या, परंतु आपापली पोझिशन लगेच घ्यायची आहे. नाही खरंच शानदार या ठिकाणी फटका होता, परंतु तेवढंच मात्र उल्लेखनीय कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी देखील चांगला पॉझिटिव्हनेस पण दाखवला आणि कॅच मात्र पकडली आहे. हे सर आपण साहिल गडवलेच्या माध्यमातून पाहिलं. पहिल्याच बॉलवरती फटका बेकार होता, तिथे आपण गोल्डन डकचा शिकार देखील फलंदाज अक्षयला पाहिला. नवीन फलंदाज चला धावत यायचं आहे. स्वराज फाटरचा नवीन खेळाडू क्रमांक 3 वरती त्याला देखील पाठवलं गेलंय. राज पवार गवे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू असेल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 32 धावांचा ते पाठलाग करतायत. 11 बॉलमध्ये आता 32 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल मात्र विकेट देखील घेतली आहे. डाऊन द विकेट बॉलिंग असेल. आपला कमी गतीचा बॉल, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, एक धाव मात्र कंप्लीट. आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण बघा या खेळाडूंचा, प्रत्येक बॉल एक एक धाव वाचवता येते आणि अगदी जीवाची पर्वा न करता देखील या ठिकाणी संपूर्ण मॅच मध्ये स्वतःला झोकून देत आहेत. हे तर आपण पाहिले. एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. राकेश तिथे असेल हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन मोठे मोठे फटके खेळणे त्याची स्पेशालिटी बनली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. आणि कमी गतीचा बॉल, असं वाटलं होतं की हा बॉल मात्र कुठेतरी वाईट बॉल जाऊ शकतो, पण तो तसं घडलं नाहीये. इथे राकेशनं मात्र मोठमोठे प्रहार करताना तुम्ही पाहिलं मागच्या मॅच मध्ये, परंतु आता मात्र गतीला बीट झाला होता. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आहे, अगदी जड मध्ये टाकलाय. बॅट बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये आणि या बॉलवरती पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल, बिंदी चेंडू अमेय पॉवरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे देखील अगदी मोठा प्रहार केलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक, राकेश ऑन फायर, आलाय षटकार. सातच झालेले आहेत आतापर्यंत तुम्ही चर्चा करताय तर. शेवटचा एक बॉल मात्र या ठिकाणी नक्कीच शिल्लक असेल. शेवटचा एक बॉल शिल्लक, धाव संख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तुम्हाला 32 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे याचाच अर्थ इथून मात्र मोठा संघर्ष करताना आता बॅटिंग करणारा संघ दिसतोय. कमी गतीचा बॉल, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तुम्ही बघताय तर कॅच पकडताय, सुपर कॅच, सुरेख कॅच पकडले. आणि इथे देखील जो खेळाडू आहे राकेश बोर्ड बॅक टू द पॅव्हिलियन. 6 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी इथून पुढे 25 धावांची आवश्यकता आहे. आता 6 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 25 ची गरज. येथे प्रत्येक बॉलवरती सिक्सर रिक्वायर आहे. स्वप्नील शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. नवीन फलंदाज चला या लगेच धावत यायचं आहे. आदिलला पाठवलं गेलं बॅटिंग साठी. 6 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. परिपूर्ण मॅच तुम्ही पाहताय. तर या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचाने दंडित केलाय आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर इंटरेस्ट निर्माण होताना बघायला भेटतोय. याही वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा, फटका फसला इथे. आता खऱ्या अर्थानं मगाशी सनी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे नंबर 1 साठी ही लढत आपल्याला पाहायला भेटते. मोठा फटका येतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु झेल पकडतोय का? तर येस, इथे झेल पकडलाय. आणि त्याचबरोबर श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोद कुणा संघ वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय.
लाजवाब पलटवार केला. पहिले तिन्ही सामने स्वराज फायटर्स संघाने दिमाखात जिंकले, परंतु या टीमचा जर ॲव्हरेज बघितला तर थोडासा कमी जाणवतोय आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये. आणि त्या दृष्टीने जर दुसरीकडे विचार केला तर सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲव्हरेजच्या बाबतीमध्ये नंबर 1 वरती राहिला आहे. तर ॲव्हरेजचा जर विचार केला तर अगदी शेवटच्या क्रमांकावरती स्वराज फायटरचा संघ राहिला आहे. कारण जर आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये बघा त्यांनी पहिल्यांदा 8 धावा बनवल्या, दुसऱ्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, तिसऱ्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, तर चौथ्या मॅचमध्ये या टीमने मात्र 7 धावा बनवल्यात. एकंदरीत काय तर 4 ओव्हरमध्ये टोटल ॲव्हरेज काढला तर 38 धावा झाले तिथे. आणि हाच कुठेतरी चिंतेचा विषय ठरला नंबर 1 साठी, तो स्वराज फायटर संघासाठी. सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वप्नील शिंदे पंचांचा या ठिकाणी मिस्टर एक्स्ट्राचा इशारा आहे. कावांतर धावेची भर टीमच्या टोटल धावसंख्येमध्ये पडते. आणि यानंतर पुन्हा एकदा फ्लायटेड बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडूला खेळून काढल्यात एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलवरती येत आहेत, परंतु तोपर्यंत झपकन दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्या आता पुढे सरकत असताना धावा झालेल्या आहेत 9. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हवाई फायर. आता कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडलाय सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या टीमने, कारण त्यांना माहिती आहे त्यांचा संघ आता वेगाने विजयाच्या दिशेने पुढे सरकतोय. आणि हा सामना जिंकायचा आणि नंबर 1 वरती समाधान मानायचं, अर्थात त्या दिशेने यशस्वी घोडदौड आपल्याला बघायला भेटते. काय जबरदस्त या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगलेला होता. मात्र पुन्हा एकदा एकेरी धाव घेतले, दुहेरी धावेचा प्रयत्न, षटक देखील संपतंय. आणि हा सामना इथे जर आपण पाहिला तर सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या टीमने जिंकलेला आहे. आणि अ गटामध्ये सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण संघ नंबर 1 वरती विराजमान राहतोय ॲव्हरेजच्या जोरावरती. तर खऱ्या अर्थानं नंबर 2 वरती स्वराज फायटरचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. त्यानंतर जर बघितलं तर संतोष एजन्सी 4 सामने 4 पॉईंट या टीमचे देखील होते.